कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। लांजा तालुक्यातून एक अभिमानास्पद बातमी समोर येत आहे। लांजा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पुनस कडूवाडी येथील 14 वर्षीय कुमार आदित्य अजय माटले याची खो खो खेळात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे। या निवडीमुळे संपूर्ण तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे। आदित्यच्या या दैदिप्यमान यशाबद्दल पंचक्रोशीतून त्याच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। त्याची शाळा, शिक्षक आणि मित्रपरिवाराकडून त्याला भरभरून शुभेच्छा मिळत आहेत। पुनस कडूवाडी येथील जिल्हा परिषद शाळा केवळ अभ्यासातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते। येथील शिक्षक शिक्षिका मुलांच्या शारीरिक विकासाकडे विशेष लक्ष देतात। त्यांच्या अथक परिश्रमामुळेच आदित्यसारखे खेळाडू पुढे येत आहेत। आपल्या यशाचे श्रेय देताना आदित्यने नम्रपणे आपले पालक आणि शाळेतील गुरुजनांचे आभार मानलेत। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश प्राप्त झाले असे त्याने सांगितले आहे। आदित्यची ही राज्यस्तरीय निवड इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रामध्ये मेहनत घेण्यासाठी निश्चित प्रेरणा देईल। त्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। जिल्हास्तरीय खो खोच्या संघामध्ये आमच्या शाळेचा विद्यार्थी कुमार आदित्य अजय माटल याची निवड झालेली आहे। खो खो या खेळामध्ये 14 वर्ष वयोगटाच्या खाली जो संघ आहे जिल्ह्याचा, त्यामध्ये तो राज्यापर्यंत प्रतिनिधित्व करणार आहे जिल्ह्याचं। आणि ग्रामीण भागातील आमची जिल्हा परिषदची शाळा या स्पर्धांमध्ये प्रथमच आम्ही उतरलो आणि 14 वर्षाखाली वयोगटामध्ये हायस्कूल बरोबर देखील खेळून आमच्या मुलाने आपली खेळाची चमक दाखवली। याआधी आमचा संघ देखील आम्ही पूर्णपणे संघ देखील दिला होता। त्याचबरोबर आत्ताच्या या निवड चाचणीमध्ये आम्ही आमच्या शाळेचे 6 विद्यार्थी होते आणि 4 विद्यार्थिनी होते। पैकी एका विद्यार्थ्याची जिल्हा क्रीडा या संघामध्ये निवड झालेली आहे आणि यासाठी त्या विद्यार्थ्याचे परिश्रम आहेतच, त्याचबरोबर त्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करून आमच्या सर्वच शिक्षकांनी देखील यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे। ग्रामस्थांचं देखील यामध्ये त्याला सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यामुळे तो पुढे जाऊ शकलेला आहे आणि यापुढेही त्याने अशी चमक दाखवावी यासाठी आमचं त्याला जे काय पाठिंबा लागणार आहे किंवा मदत ती आम्ही सर्वतोपरी करणार आहोत।